स्कीम कुठे कुठे कशी लागू असते. तर आपल्याकडे आपण आपला जो ग्राहक त्याला काही गोष्टीमध्ये डिवाइड केलेला आहे. तर इथे आपल्याला स्क्रीनवर काय काय दिसतंय त्याच्यावरनं तुम्हाला थोडासा लक्षात येईल की नॉन मेडिकल स्कीम म्हणजे जिथे मेडिकल लागत नाही. ओके. तर आपण पहिला काय म्हणतो, नॉन मेडिकल स्पेशल वाले माणसं. स्पेशल वाले माणसं कोण? म्हणजे आणि त्याच्यात पण आणि एनआरआय म्हणजे नॉन रेसिडेंट इंडियन्स आणि प्रोफेशनल मध्ये सेल्फ एम्प्लॉईड प्रोफेशनल आहे, एम्प्लॉईड प्रोफेशनल आहे आणि आयटीआर भरणारे तो 2.5 लाखापर्यंत. तसेच बरोबर जे लोक एम्प्लॉईड आहे आणि लिटरेट फिमेल्स आहे तर अॅन्युअल इन्कम किती पाहिजे? 10 लाखाच्या पुढे पाहिजे. याला आपण प्रोफेशनल म्हणतो. इतर सगळे राहिलेल्या लोकांना आपण नॉन मेडिकल जनरल मध्ये मोजतो. आता शॉर्टकट मध्ये बघू. नॉन मेडिकल स्पेशल मध्ये इथे चार्ट मध्ये थोडासा कमी हे दाखवलेलं आहे. नॉन कुणाचा माईक ऑन आहे प्लीज बंद करा. नॉन मेडिकल स्पेशल मध्ये जी लोक गव्हर्नमेंट, सेमी गव्हर्नमेंट आणि बँक्स, शिक्षक गव्हर्नमेंटचे शाळेमध्ये शिक्षक म्हणजे असे प्रकारचे लोक जे येतात त्यांना आपण नॉन मेडिकल स्पेशल म्हणतो. आणि एनआरआय म्हणजे नॉन रेसिडेंट इंडियन, जे इंडियन्स भारताचे बाहेर राहतात त्यांना नॉन रेसिडेंट इंडियन्स म्हणतात. आणि नॉन मेडिकल जर्नल फॉर प्रोफेशनल्स म्हणजे काय की ते सेल्फ एम्प्लॉईड आहे, म्हणजे ज्यांचा स्वतःचा रोजगार आहे, म्हणजे स्वतःचा बिझनेस आहे आणि ते प्रोफेशनल किंवा ते प्रोफेशनल्स आहे म्हणजे एम्प्लॉईड प्रोफेशनल्स आहे आणि त्यांचा आयटीआर जो आहे तो 2.5 लाखाच्या पुढचा आहे. आता ह्याच्याच बरोबर जे सेल्फ एम्प्लॉईड आहे त्याच्यात जर मेजर मेल अँड लिटरेट फिमेल, आता हे एकदम लक्षपूर्वक ह्या दोन वर्डचा मिनिंग समजून घेऊ. मेजर मेल म्हणजे 18 वर्षा पुढचे मेल, अजून याच्यात कुठलाही क्रायटेरिया नाही. आणि लिटरेट फिमेल म्हणजे ज्यांना लिहिता वाचता येतो अशी लिटरेट लेडीज आणि ज्यांचा इन्कम आयटीआर मध्ये 10 लाख रुपये आहे असे लोकांना आपण नॉन मेडिकल प्रोफेशनल्स म्हणतो. नॉन मेडिकल जर्नल फॉर प्रोफेशनल मध्ये मोजतो. या दोन्ही कॅटेगरी जर आपण सोडली आता, या दोन्ही कॅटेगरी जर आपण सोडली आता, तर जे राहिलेले लोक आहेत त्यांना आपण नॉन मेडिकल जर्नल म्हणतो. आता ह्याच्यात पण एसएपी लिहिलेला आहे म्हणजे स्टँडर्ड एज प्रूफ आणि एनएसएपी नॉन स्टँडर्ड एज प्रूफ. लक्षात आलं? आणि त्याच्यातच अजून एक कॅटेगरी आहे मेजर स्टुडंट्स अप टू 30 इयर्स म्हणजे 30 वर्षापर्यंतचे स्टुडंट्स. अशा अनेक गोष्टी आहेत पण याच्यात आपल्याला कन्फ्युज नाही व्हायचे. नॉन मेडिकल स्पेशलची कॅटेगरी गव्हर्नमेंट, सेमी गव्हर्नमेंट आणि बँकेचे कर्मचारी इत्यादी. आणि नॉन मेडिकल जर्नल फॉर प्रोफेशनल म्हणजे जे लोकांची एज्युकेशन क्वालिफिकेशन प्रोफेशनल आहे आणि ते 2.5 लाखापर्यंत आयटी रिटर्न भरते आणि 2.5 लाखाचे पुढचे इन्कम दाखवत आहे. आणि जिथे हे लोक नुसतं शिकलेले आहे किंवा थोडेसे शिकलेले आहे आणि त्यांचा आयटी रिटर्न मध्ये 10 लाखाचे पुढचे इन्कम आहे तर आपण त्याला प्रोफेशनल म्हणतो. म्हणजे समजा एखादा अंगठे बहादर आहे, अंगठे बहादर नाही म्हणता येईल, फर्स्ट स्टँडर्ड समजा शिकलेला एक जेंट्स आहे आणि त्याचा आयटीआर मध्ये 10 लाखाचे पुढचे इन्कम दिसत आहे, 10 लाखाचे पुढचे इन्कम दिसत असतंय, तर असे लोकांना आपण काय म्हणतो? नॉन मेडिकल जर्नल फॉर प्रोफेशनल्स. म्हणजे ते प्रोफेशनल मध्ये मोडतात. म्हणजे जे आयटी रिटर्न भरताना 10 लाखाचे पुढचे इन्कम आहे, मग तिथे आपण शिक्षणाची अट न बघता फक्त लेडीज असेल तर ते लिटरेट पाहिजे असं बघतो. आणि या दोन्ही कॅटेगरीला सोडून जे बाकी शिल्लक राहिलेले आहेत त्यांना आपण नॉन मेडिकल जर्नल म्हणतो. आणि नॉन मेडिकल जर्नल मध्ये पण स्टँडर्ड एज प्रूफ आणि नॉन स्टँडर्ड एज प्रूफ. एसएपी म्हणजे स्टँडर्ड एज प्रूफ, एनएसएपी म्हणजे नॉन स्टँडर्ड एज प्रूफ. आपण एक उदाहरण घेऊ की समजा त्याच्याकडे आधार कार्ड आहे आणि त्याची जन्मतारीख पूर्ण आहे तर तो स्टँडर्ड एज प्रूफ झाला. स्कूल लिव्हिंग आहे, डोमिसाईल आहे, तो स्टँडर्ड एज प्रूफ झाला. परंतु आधार कार्ड आहे पण त्याच्यात फक्त वर्ष आहे आणि त्याच्यात हे नाहीये, काय म्हणतो आपण, जन्मतारीख पूर्ण नाहीये, फक्त वर्ष आहे, तर त्याला नॉन स्टँडर्ड एज प्रूफ म्हणतात. कृपया आपला माईक म्यूट ठेवा. तर नॉन मेडिकल जर्नल फॉर अदर्स विथ एनएसएपी नॉन स्टँडर्ड एज प्रूफाचे जर्नल मध्ये दोन प्रकार, स्टँडर्ड एज प्रूफ, नॉन स्टँडर्ड एज प्रूफ. मित्रांनो, आता आपण पुढच्या स्लाइडला वळूया. आणि म्हणजे काय होईल, आपल्याला आता हा चार्ट बघायच्या अगोदर एक मिनिट.
तर LICनी सेपरेट नॉन मेडिकल रूल फॉर द फॉलोइंग प्लान्स, म्हणजे दोन प्रकार केले, ग्रुप 1 आणि ग्रुप 2, आणि त्याच्यासाठी वेगवेगळे हे ठेवलेले प्लान नंबर, ते आपण पुढे बघणारच आहे. आता इथे जे नॉन मेडिकल स्पेशल आपण म्हणत होतो, त्याच्यात गव्हर्नमेंट अँड क्वासी गव्हर्नमेंट म्हणजे सेमी गव्हर्नमेंट, गव्हर्नमेंट आणि क्वासी गव्हर्नमेंट, स्कूल, हॉस्पिटल्स रन बाय गव्हर्नमेंट आणि सेमी गव्हर्नमेंट, पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्स, कॉर्पोरेशन, आणि कंपनीज लिस्टेड ऑन ऍट स्टॉक एक्सचेंज, म्हणजे ज्या ज्या कंपनीचे शेअर्स मार्केटमध्ये शेअर्स आहेत असे कंपनीज आहेत, त्यांना आपण असे जागेवर काम करणारे लोकांना आपण नॉन मेडिकलचा काय म्हणतो, स्पेशल म्हणतो. तर हे थोडेसे अजून इझी करून टाकले त्यांनी आपल्याला हे डेफिनेशन. आणि अजून याच्यात ऍडिशनल आहे, कंपनीज अँड इन्स्टिट्यूशन्स हॅव्हिंग एनी PNG स्कीम ऑफ LIC प्रोव्हाइडेड बाय द प्रोपोनंट इज अंडर कव्हरेज ऑफ स्कीम, म्हणजे पेन्शन अँड ग्रुप सुपरअन्युएशन स्कीम्स जर तिथे लावलेली असेल LICची ज्या ज्या कंपनीमध्ये, त्याला पण आपण नॉन मेडिकल स्पेशल मध्ये घेतो. रेप्युटेड स्कूल्स, कॉलेजेस, इंडस्ट्रियल अंडरटेकिंग असे पण जे आहे तिथे आपण त्याला आपण नॉन मेडिकल स्पेशल मध्ये काही काही ठिकाणी आपण जिथे आपला PA कोड दिलेला आहे अशा ठिकाणी आपण ते देतो. आणि इथे काय म्हणलं, फॉर पॉइंट्स 4 to 6 म्हणजे शेवटचे 3 पॉइंट जे होते, प्रोव्हाइडेड ऑल द अबोव आर कंप्लायंट विथ ऑल द स्टॅट्युटरी ऑब्लिगेशन सच एज PF डिडक्शन, म्हणजे असे जे 4, 5, 6 मध्ये सांगितलेले ठिकाणी तिथे PF डिडक्शन व्हायला पाहिजे, टॅन नंबर पाहिजे, मेंटेनन्स ऑफ प्रॉपर लिव्ह रेकॉर्ड पाहिजे, आणि हॅव्हिंग स्टँडिंग ऑफ मिनिमम पिरियड ऑफ, म्हणजे ती कंपनी 3 वर्षापेक्षा जुनी पाहिजे, किंवा शाळा जे काय असेल त्या लोकांना आपण स्पेशल मध्ये मोजतो. आता मित्रांनो, हा असं बघितल्यावर तुम्हाला जेव्हा मी हे PPT दाखवणार तर तुम्हाला कन्फ्युजन होणार, म्हणून मी तुम्हाला हे टॅब्युलर फॉर्म मध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतोय. तर आपण इथे टॅब्युलर फॉर्म मध्ये जाऊया आणि इथे आपण थोडासा शॉर्टकट मध्ये बघूया. तर मित्रांनो, LICनी काय केलंय, दोन प्रकारचे ग्रुप केले. तर आता एक ग्रुप मध्ये हे प्लान्स आहे आणि दुसरे ग्रुप मध्ये हे प्लान्स आहे. आणि इथे सुद्धा आपण बघतो की हा जो 948 नंबरचा प्लान इथे दिलेला आहे, 948 नंबरचा प्लान, हा याचा SUC आपण सव्वापट धरतो, म्हणून याला या बाजूला लिहिलंय. आता आपल्याला लक्षात येईल की इथे 40 लाखाचा सव्वापट म्हणजे 50 लाख, म्हणजे हे दोन्हीचा अर्थ एकच होते. म्हणजे दोन्ही एकत्र जरी लिहिले असते तर 50 लाखापर्यंत मेडिकल लागत नाही. म्हणजे थोडक्यात 40 लाख जर त्याचा असेल तर सव्वापटने तो ऑटोमॅटिक 50 लाख येतोय. 20 लाखाचा सव्वापट ऑटोमॅटिक 25 लाख येतोय, आणि 10,40,000चा ऑटोमॅटिक 13 लाख होतोय. अशा प्रकारे हा काय झालाय, आपल्याला समजलं की आपण फक्त एवढं लक्षात ठेवायचे की हे जे प्लानचे प्लान यायचे त्याला 50, 25 आणि 13चा गणित आहे. आता ज्या प्लान त्याच्यात 948 असेल तर सव्वापट धरून हा पहिला पार्ट जरी बघितला तर आपल्या लक्षात येते. तसंच इथे आपण आपल्याला माहिती की 915 मध्ये आनंदला सव्वापट रिस्क वर असते, 920-21 ला पण सव्वापट रिस्क असते. तर या लोकांना इथे जे 30 लाख आहे तर 24 लाख म्हणजेच आनंदाचे 30 लाख होऊन जातात. म्हणजे 24चा सव्वापट 30 लाख, 16चा सव्वापट म्हणजे 20 लाख, आणि 6.4चा सव्वापट म्हणजे 10 लाख. मग मित्रांनो, आपण काय करायचे, कन्फ्युजन टाळण्यासाठी आपण काय म्हणूया की हे जे सगळे प्लान्स आहे, हे सगळे प्लान्सला हा नियम आहे. फक्त त्याच्यात ही पॉलिसी जर विकली तर त्याच्या समछोड सव्वापट धरायची. तसंच या सगळ्या प्लान बीच्या प्लान्सला हा नियम आहे 30-20-10चा. फक्त याच्यातनं हे 3 प्लान जे आहे या 3 प्लानला गृहीत धरताना त्याचा समछोड सव्वापट धरायचे. अशा प्रकारे आपलं कन्फ्युजन कमी होईल. म्हणजे फॉर एक्झाम्पल, एखादा पार्टी 915 नंबरचा प्लान काढते, म्हणजे जीवन आनंद काढते, आणि त्यात ते 18 ते 35 मध्ये नॉन मेडिकल स्पेशल मध्ये मोडते. तर आपल्याला 30 लाखापर्यंत मेडिकल लागणार नाही, परंतु ते आनंदाचा प्लान आहे, म्हणजे 24 लाखाचा सव्वापट म्हणजे 30 लाख, म्हणजे 24 लाखापर्यंत आनंदाला मेडिकल लागणार नाही, असं याचा अर्थ होतो. ओके. तर आपल्याला एक गोष्ट समजली की नॉन मेडिकल स्पेशल मध्ये 50, 25 आणि 13
हे लेफ्ट साइडचे प्लान आणि 30-20-10 राईट साइडचे प्लान. आता आपण बघूया आपले आवडते प्लान कुठले कुठले आहेत ते इथे आहेत आणि कुठे आहेत हे आपल्याला थोडंसं शॉर्टकट मध्ये आता बघायचं आहे. ठीक आहे. तर इथे बघा 936 945 म्हणजे आनंद आणि लाभ आणि उमंग. इथे 917 आपण विकतोय. तर आणि 948 हे आपला भीमश्री आहे. हे प्लान्स आपण विकतोय. तर आपल्याला दिसतं की जर उमंगचा प्लान 945 चा किंवा लाभचा प्लान एखाद्या नॉन मेडिकल स्पेशलच्या माणसाला दिला आणि त्याचा वय जर 35च्या आत असेल तर आपण 50 लाखापर्यंतची पॉलिसी विदाऊट मेडिकल म्हणजे आनंदामध्ये सुद्धा करू शकतो. लक्षात आलं का? आनंदामध्ये मेडिकलची पण पॉलिसी होती, पण दुसऱ्या दिवशी आपल्याला डॉक्टरकडनं मेडिकल काढून आणि ते ऑफिसला द्यावं लागतं. किंवा तर असे नॉन मेडिकल मध्ये जर आपल्याला आनंदाची पॉलिसी करायची असेल, सेम डे ला करायची असेल, तर हा चार्ट आपल्याला खूप उपयोगी पडतो. तसंच आपण इथे बघितलं की 914 नंबर आणि 933 एंडोमेंट आणि लक्ष आणि इथे आनंद आणि ते मनी बॅक हे आपले महत्वाचे प्लान जे आपण विकतो. तर कुठले प्लान कुठल्या बाजूला एकदा आपल्याला हे पाठ झाला म्हणजे 933 915 920 आता आपल्याला जो लालू आहे त्याच्यात लाभ इथे आहे, उमंग इथे आहे, आनंद इथे आहे, अजून कुठला राहिला आपला लक्ष. तर आनंद आणि लक्ष एल ए या बाजूला आहे आणि एल यू या बाजूला आहे. एवढं लक्षात ठेवायचे. 50 25 13 आणि 30 20 10 एवढं जरी लक्षात ठेवलं तर बाकीचे प्लान्सला सव्वापट धरायचे इतकं लक्षात ठेवायचे. आता आपण पुढे थोडंसं वळूया की जर आपली पार्टी प्रोफेशनल आहे, प्रोफेशनल मध्ये आपली पार्टी आहे तर 18 ते 35 30 लाख 20 लाख आणि 10 लाख कुठले प्लान्स हे आपलं आता घडीभर आपण बघू. आपल्याला 936 आणि 945 ला 30 20 10 आणि 948 ला 24 16 8 म्हणजे 30 20 10 सव्वापट धरून. तर 18 ते 35 नॉन मेडिकल जर्नल फॉर प्रोफेशनल्स 36 ते 45 20 लाख 46 ते 50 10 लाख. तसंच इथे आपण बघतो की जर हे 914 933 असेल तर 25 15 आणि 8 अर्थातच हे प्लान जर उजव्या बाजूचे घेतले तर ते सव्वापट असल्यामुळे आपल्याला इथे 20 म्हणजेच 25 12 म्हणजेच 15 आणि 6.4 म्हणजे 8 सव्वापट धरून अशा प्रकारे आपल्याला हे नॉन मेडिकल जर्नल फॉर प्रोफेशनल आहे. इथे काय म्हणतंय प्रोफेशनल मध्ये, एक मिनिट हा, इथे प्रोफेशनल मध्ये म्हणते की ऑल्सो ऍप्लिकेबल टू सेल्फ एम्प्लॉइड 3 इयर्स IT रिटर्न्स 10 lakhs इयर इन्कम. म्हणजे काय झालंय इथे जे 2.5 लाखाचे बरोबर इथे 10 लाख इन्कम वाले पण आपण चालून घेणार आहे. ओके. तर मित्रांनो आपल्या लक्षात आलं की 18 ते 35 जर एखादा प्रोफेशनल असेल किंवा 18 ते 35 एखादा स्पेशल मध्ये असेल किंवा 18 ते 35 नॉन मेडिकल जर्नलचा असेल माणूस आणि त्याला जर तुम्ही उमंग द्यायला गेलाय तर 18 ते 35 इथे 50 लाख आहे, इथे 30 लाख आहे आणि इथे 12 लाख आहे. थोडक्यात आपल्याला 12 लाख पर्यंत कुठली जरी कॅटेगरीचा माणूस असेल तर आपल्याला उमंग मध्ये मेडिकल लागणार नाही. आपला माहिती आहे 12.5 लाखाला 1 लाख प्रीमियम होतो. तर 12 लाखाचं समजा थोडं 95-96 हजार प्रीमियम मध्ये आपण 18 ते 35 मध्ये विदाऊट मेडिकल पॉलिसी करू शकतो. तो जर शिक्षक असेल किंवा नॉन मेडिकल जर्नल फॉर प्रोफेशनल मध्ये म्हणत असेल तर 30 लाखापर्यंत. तसंच आपण बघितलं थोडीशी पार्टीचं थोडंसं वय वाढलं 36 ते 45 तर इथे 25 लाख आहे, इथे 36 ते 45 मध्ये 20 लाख आहे आणि इथे 8 लाख. म्हणजे थोडक्यात 45 वयापर्यंत 8 लाखापर्यंत मेडिकलचा लफडच संपलेला आहे आपला. आणि इथे सुद्धा आपण बघतो की 8 आणि दुसरे जे प्लान्स आहेत तिथे 8 आणि 5 आहे. इथे जे प्लान्स आहेत ते 30 आणि 20 आहे, 25 आणि 15 आहे. म्हणजे मित्रांनो 3 लाख 5 लाखापर्यंत. आणि जे ब्रॅकेट मध्ये आहे ते काय आहे, ब्रॅकेट वाले जे आहे ते नॉन NSAP म्हणजे नॉन स्टँडर्ड एज प्रूफ वाले माणसं आहे. तर हा ब्रॅकेट वाला प्रॉब्लेम आपल्याला नाही बघायचे कारण आपण शक्यतो स्टँडर्ड एज प्रूफच आणतो.
हे बघा इथे लिहिलं विदिन ब्रॅकेट्स ऍप्लिकेबल टू नॉन स्टँडर्ड एज प्रूफ केसेस. म्हणजे थोडक्यात एखाद्या पार्टीचा पॉलिसी तुम्हाला जन्मतारीख त्याच्यावर पूर्ण नाहीये तर आपण त्याला 4 लाखापर्यंत विदाऊट मेडिकल इथे देऊ शकतो दिसतंय आपल्याला. आता आपण इथे याला एनोटेट करू एकच सेकंड. तर इथे हा अप्लिकेबल आहे एक या प्लान्सला आणि या प्लान्सला. आणि तुम्हाला दिसतं की नॉन मेडिकल जर्नल मध्येच आहे कारण स्पेशल मध्ये माणसांना सगळे कागदपत्र क्लिअरच असतात. तर इथे आपल्याला दिसतंय की 6 लाख, 4 लाख, 3 लाख, त्याच्यानंतर 5 लाख, 3 लाख, 2 लाख आणि 6.4 4 lakhs आणि 2.4 lakhs अशा प्रकारे जर नॉन स्टँडर्ड इम्प्रूव्ह जरी असेल तर आपण कुठली ना कुठली पॉलिसी इथे आपण विदाऊट मेडिकल देऊ शकणार. अशा प्रकारे हे आपलं काम चालतो. मित्रांनो आता आपण खाली जाऊया. एकच सेकंड. ड्रॉइंग याची डिलीट करावी लागेल. हा आता इथे काय म्हणलंय प्रीमियम वेव्हर बेनिफिट अंडर प्लान 932 934 936 945 948 हे सुद्धा फॉर प्रपोजल अलाउड ओनली अंडर नॉन मेडिकल फॉर नॉन मेडिकल NMS आणि NMP म्हणजे प्रोफेशनल. ह्या जे लोक आहेत इथे आपल्याला PWB मध्ये पण माफी मिळणार आहे. म्हणजे समजा एखाद्या माणसाची तुम्ही PWB घेतली प्रीमियम व्हॉट यू कॉल PWB एखाद्या पार्टीची घेतली म्हणजे लहान मुलाला तुम्ही 945 नंबरचा प्लान दिलेला आहे आणि तो माणूस नॉन मेडिकल स्पेशल मध्ये मोडतोय तर ह्या रूल प्रमाणे त्याची PWB आपण इथे बघणार आहे. म्हणजे PWB ला माफ सुद्धा करता येईल. मग पण नॉन मेडिकल जर्नलचा माणूस असेल आणि PWB घेतला तर मेडिकल कंपल्सरी आहे. आणि अजून एक गोष्ट इथे लिहिली अबोव 50 इयर्स कंपल्सरी मेडिकल अँड रेफर स्पेशल रिपोर्ट चार्ट 1 and 2. म्हणजे 50 वर्ष एकदा क्रॉस झाला तर मेडिकल कंपल्सरी होतं. आपल्याला हे सगळ्यांना माहितच आहे की एकदा 50 वर्षाच्या वय ओलांडला की मेडिकल हा कंपल्सरी होता. आणि एकदा वर दिलेली कुठली गोष्टीमध्ये एखाद्या माणसाला मेडिकल आला की त्याचे नंतर आपण स्पेशल चार्ट पण बघतो. मेडिकल लागत नाही तोपर्यंत स्पेशल चार्ट मध्ये जात नाही परंतु मेडिकल लागलं की आपण त्याचा स्पेशल चार्ट सुद्धा बघतो. आता मित्रांनो अजून एक गोष्ट आपल्याला इथे दिसते की मेजर स्टुडंट्स आहे. मेजर स्टुडंट म्हणजे स्टुडंट जो 18 वर्ष क्रॉस झालेला आहे तो शिकतोय पण तो स्टुडंट आहे आणि तर त्याला आपण किती विमा देऊ शकतो इथे खूप महत्वाचं. हे आपल्याला कशासाठी विमा देतो आपण स्टुडंटला त्याला एज्युकेशन लोन वगैरे घ्यायचा असतो म्हणून आपण त्याला काय करतो लोन देण्यासाठी त्याचा विमा काढतो. तर समजा स्टुडंटचा वय 18 ते 30 आहे म्हणजे 30 वर्षापर्यंत मुलगा लग्न न करता किंवा लग्न करून शिक्षण घेतोय तर आपण त्याला 25 लाखापर्यंत हे जे आपले वरचे टेबल होते आणि 20 लाखापर्यंत आपण त्याला मेडिकल लावत नाही. आनंद दिला तर 15.5 16 आणि त्या 948 दिला म्हणजे श्री दिला तर 20 लाख म्हणजे 25 लाख आणि 20 लाख ग्रुप ए चे प्लान्स आणि ग्रुप बी चे प्लान. तर एखाद्या स्टुडंट्सला 20 लाख किंवा 25 लाखापर्यंतची पॉलिसी दिली तर त्याला मेडिकल लागत नाही. आणि इथे दुसरी एक महत्वाची गोष्ट लिहिली नो मॅचिंग पेरेंट इन्शुरन्स रिक्वायर्ड. इथे वडिलांचा विमा नसला तरी चालतो. आणि सगळ्यात महत्वाचा HSC पास असला पाहिजे. 12वी पास झालाय आणि ते डिग्री किंवा पोस्ट ग्रॅज्युएट डिग्रीसाठी तो शिकतोय आणि वडिलांचे हाताखाली जगतोय म्हणजे वडिलांच्या पगारावर जगतोय. तर असे स्टुडंट्सला मेजर स्टुडंट म्हणतो. मेजर म्हणजे जे 18 वर्षाच्या वय क्रॉस झालेले त्याला मेजर. आपल्याकडे 2 शब्द आहे इंग्लिश मध्ये मेजर आणि मायनर. मेजर म्हणजे 18+ म्हणजे 18चे पुढचे आणि ते आपल्याला दिसतंय खाली. इथे आपल्याला खाली दिसतंय की मायनर. मायनर म्हणजे काय 0 to 17 म्हणजे 0 to 17 वर्षाच्या मुलांना आपण काय करतो मायनर म्हणतो आणि 18 ते 30 जे आहे त्यांना मेजर स्टुडंट. जर स्टुडंट असेल तर मेजर स्टुडंट म्हणतो आणि त्यांच्यासाठी आपण हे रूल्स केले 25 लाख आणि 20 लाख. 20 लाख मी फक्त 16 वर का जात नाही कन्फ्युजन कमी होण्यासाठी. 20 लाखापर्यंत मेडिकल लागत नाही. समजा त्याला तुम्ही आनंद किंवा मनी बॅग दिली असेल तर 16 लाखाचा 15.5 20 लाख होतो म्हणून तिथे 16 लाख दिले गेले. तसंच इथे 20 लाखाची जर तुम्ही जीवनश्री पॉलिसी दिली भीमाश्री तर 20 लाखाला 15.5 म्हणजे 25 लाख. तर 25 लाख आणि 20 लाख आपण लक्षात ठेवायचे.
हा 18 ते 30 स्टुडंट्सला आणि विदाउट पेरेंटिंग इन्शुरन्स आपण हे करू शकतो. आता आपण थोडा खाली बघूया की समजा की हा जो बाळ आहे, एकच सेकंड. मायनर लाईव्ह मध्ये आपण गेलो, 0 ते 17 आहे. आता बघा, आपल्याला इथे एक गोष्ट समजते की 15 लाखापर्यंत कुणालाच मेडिकल लागत नाही. ओके, म्हणजे लहान मुलांना 0 ते 5 वर्ष असेल तर त्याला 40 लाखापर्यंत मेडिकल लागत नाही, परंतु वडिलांचा विमा असला पाहिजे. 5 ते 9 असेल तरी 40 लाखापर्यंत मेडिकल लागत नाही, पण 10 ते 17 असेल तर 15 लाखाच्या पुढे मेडिकल लागत नाही. आणि जर 10 ते 17 मध्ये मुलगा आहे आणि तुम्ही 15 लाखाची पुढची पॉलिसी देताय, तर इथे JFMR लिहिलेलं आहे. JFMR म्हणजे ज्युव्हेलियन फुल मेडिकल रिपोर्ट. ज्युव्हेलियन म्हणजे लहान मुलांची. तर लहान मुलांची मेडिकलचा पान डॉक्टरकडे वेगळा असतो, त्याच्यामध्ये तो आपल्याला तो मेडिकल काढून देतो. अजून आपण 40 लाखाच्या पुढे कुठे गेलो नाही, पण समजा 40 ते 75 लाख, 75 लाखापर्यंत मिळालं तर आपण कुठल्याही वयोगटाला 0 ते 17 मध्ये फक्त मेडिकलवर भागतो. आणि इथे ग्रेटर देन 75 लाख लिहायचं होतं, इथे लेस देन झालंय. इथे आपण 5 वर्षापर्यंत 75 लाखाच्या पुढे सुद्धा आपण JFMR वरच भागवतो, परंतु 5 वर्षाच्या पुढे स्पेशल रिपोर्ट चालू होते. म्हणजे वय 5 क्रॉस झाला असेल आणि 75 पुढे गेला, हे चुकलंय. हे इथे ग्रेटर देन पाहिजे. अजून एक गोष्ट मित्रांनो याच्यात महत्वाची जी आहे, ते विदाउट PWB अप टू 10 lakhs. म्हणजे जर वडिलांची पॉलिसी नाहीये आणि PWB दिलाय, सॉरी PWB पण नाही दिलंय, तर त्याला 10 लाखापर्यंतचा विमा मुलाला देता येतो. आणि PWB जर वडिलांनी घेतलेली आहे आणि वडिलांची पॉलिसी नाहीये तर 25 लाखापर्यंत वडिलांचा विमा नसतो तरी चालतो. म्हणजे थोडक्यात मित्रांनो, 10 लाखाची पॉलिसी पर्यंत वडिलांचा विमा नसला तरी आपण त्या मुलाला विमा देऊ शकतो. आणि जर वडिलांनी PWB घेतला असेल तर 25 लाखापर्यंत जर 25 लाखापर्यंत जर PWB घेतला असेल वडिलांनी, तर 25 लाखापर्यंत मुलाला विमा देताना वडिलांचे विम्याची गरज लागत नाही. म्हणजे थोडक्यात आपल्याला 25 लाखापर्यंतचा विमा, आता वडिलांचा विमा नाही आणि वडील म्हणतात मला विमा नकोय, तर आपण काय करतो, त्याला 25 लाख रुपयाचा विमा देतो. कुठला? टर्म इन्शुरन्सचा विमा देतो. आणि टर्म इन्शुरन्सचा खूप कमी प्रीमियम मध्ये वडिलांचा विमा होऊन जातो. आणि मग आपण काय करतो, वडिलांचा विमा आहे आणि मग ते आपण मुलाला सुद्धा विमा देऊ शकतो. जर PWB घ्यायचं नसेल तर 25 लाखाचा टर्म इन्शुरन्स वडिलांना देऊन टाकायचे. परंतु 25 लाखाचा टर्म इन्शुरन्स दिला आणि वडिलांचा डेथ झाला तर तिथे 25 लाख रुपये मिळणार, परंतु हप्ता माफ नाही होणार आणि ते मुलाचा हप्ता भरावा लागेल. हे पार्टीला समजून सांगून कुठले त्याला आवडतं त्याप्रमाणे आपण ते करणार आहे. अशा प्रकारे हे आपला चार्ट काम करतो. मित्रांनो, हा झाला नॉन मेडिकल चार्ट बद्दलचे थोडेसे डिटेल. आता याच्या पलीकडे जे आहे, जेव्हा आपल्याला मेडिकल लागतं तर आपल्याला स्पेशल रिपोर्ट्स कडे जावं लागतो. आणि स्पेशल रिपोर्ट्स मध्ये आपल्याला हे जो स्क्रीन हे दिसतंय का, चार्ट 1 आणि चार्ट 2. आता चार्ट 1 मध्ये काय म्हणते की जर तुम्ही नॉन मेडिकल स्पेशल किंवा प्रोफेशनल मध्ये मोडताय तर तुम्ही चार्ट 1 बघायचे. म्हणजे तुम्हाला मेडिकल लागायला सुरुवात झाली एका विशिष्ट समस्येनंतर, तर तिथे बघून तुम्हाला कळणार की त्या माणसाला मेडिकल मध्ये स्पेशल रिपोर्ट कुठले कुठले लागणार आहे. आणि जर 2 नंबर म्हणजे नॉन मेडिकल जर्नल मधले असेल आणि त्याला जर स्पेशल मेडिकल लागलाय, तर इथे आपल्याला दिसतं नो स्पेशल रिपोर्ट, म्हणजे इथपर्यंत फक्त मेडिकल वरच तो भागणार आहे जर लागणार असेल तर. ठीक आहे, तर आपण तिथून इथे येताना मेडिकल वाल्यालाच आणलं इथे, आणि इथे येऊन आपण फक्त चेक करतो त्याला एक्स्ट्रा रिपोर्ट का लागते. आणि आपल्या ऍप मध्ये जरी आपण मेडिकलला क्लिक केला तरी हे सगळं आपल्याला दिसतंय, ते मेडिकल लागणार, त्याच्या बरोबर काय लागणार, इत्यादी इत्यादी. आता मित्रांनो, अजून एक महत्वाची गोष्ट आपल्याला जे शिकायची आहे, तर आपल्याला ते दुसरे चार्ट मध्ये दिसते. तर तो आहे की किती मोठी पॉलिसी आपल्याला देता येते. ओके,
हे आपलं बघून झालं आता फायनान्शियल अंडररायटिंग. तर एखाद्या माणसाचं वय 35 वर्ष असेल, अप टू 35, त्याला 25 पट त्याच्या इन्कमचे आपण विमा देऊ शकतो. हा एक थोडासा महत्वाचा भाग आहे, की आपल्याला किती विमा त्या माणसाला, एखाद्या माणसाने आपल्याला 1 कोटी 2 कोटी मागितला, तर त्याचा आपण इन्कम प्रूफ मागतो आणि इन्कम प्रूफ कधी मागतो पहिला ते बघू आणि मग त्याप्रमाणे त्याला कितीचा विमा देता येतो. टोटल रेटेड सम अश्युर्ड अप टू 25 लॅक्स म्हणजे 25 लाखापर्यंत 2 वर्षाच्या आतली आणि आपली सगळी पॉलिसीचा टोटल जर आपला सगळीच पॉलिसी 2 वर्षांनी सगळीच पॉलिसीचा जर आपला 25 लाखाच्या पुढे गेला नाही तर आपल्याला कुठलाही इन्कम प्रूफ लागत नाही. पण 25 लाखात ते 50 लाखामध्ये आपल्याला पी-एफ-क्यू किंवा सी-ए-चा सर्टिफिकेट लागतो आणि 50 लाखाच्या पुढे गेला तर मात्र 16A किंवा आपल्याला 26AS किंवा आय-टी रिटर्न्स 3 वर्षाचे हे लागतातच. ओके, विथ कम्प्युटेशन ऑफ इन्कम त्याच्या बरोबर जे पानं असतात का नाही ते सुद्धा आपल्याला मागितले जातात. आता मित्रांनो, कुठल्या माणसाला कितीचा विमा जास्तीत जास्त देता येतो? तर समजा एक माणूस 35 वर्षाच्या आतला आहे आणि तो म्हणते की मला 5 कोटीचा विमा पाहिजे आणि समजा त्याच्या 5 लाखाचंच वार्षिक उत्पन्न आहे, तर त्याच्या 25 पट म्हणजे किती? 25 पट म्हणजे ₹1.25 कोटी रुपये. आता इथे आपल्याला दिसतंय की सम अश्युर्ड अलाउड फॉर इन्कम अबाउट 10 लॅक्स. 10 लॅक्सचे पुढे असेल तर 30 पट आपण देतो. म्हणजे समजा त्याचं इन्कम 10 लाख आहे तर आपण 3 कोटी देणार. पण 5 लाख आहे तर सव्वा कोटी देणार. लक्षात आलं का? म्हणजे 25 पट देणार आणि 10 लाखाच्या पुढे असेल तर 30 पट देणार. तर या टेबल प्रमाणे आपण ठरवतो की त्या माणसाला किती विमा जास्तीत जास्त देऊ शकतो. तर अशा आपल्याला फायनान्शियल अंडररायटिंगचे हे 2 टेबल कळले आता. तर मित्रांनो, आपण हा जो जुना दुसरा चार्ट बघितला होता, हे चार्ट थोडासा कलरफुल आणि सुंदर आहे, पण त्याचा मजकूर सेम आहे. तर 12, 8, 5 जे आपण लिहिलं होतं स्टँडर्ड एज प्रूफला आणि नॉन स्टँडर्ड एज प्रूफ असं हे सॉरी नॉन मेडिकल स्पेशलचा हे 50, 25 आणि 13 बघितलं होतं. प्रोफेशनलचा 30, 20, 10 बघितलं होतं. इथे प्लान इथे ए लिहिलेलं म्हणजे हा कुठले कुठले प्लान्स त्याच्यात अलाउड आहे ते बघितलं होतं आणि सिंगल प्रीमियमचा सुद्धा इथे त्यांनी उल्लेख केलेला आहे. आणि हे आता लहान मुलांचा आपण विम्याचा बघितला, फायनान्शियल अंडररायटिंग बघितला. मित्रांनो, फिमेल अंडररायटिंग साठी आपण पुढची मीटिंगला बघणार आहे, कारण फिमेल ठीक आहे आजच बघूया. फिमेल आपण 2 प्रकारची आहे. म्हणजे काय आहे फिमेल पहिल्यापेक्षा हे थोडासा चेंज झालेलं आहे, की एक आहे ज्याला इन्कम आहे आणि एक ज्याला हाऊसवाईफ आहे ज्याला इन्कम नाहीये. असे 2च कॅटेगरी आपण फिमेलची ठेवलेली आहे. आता त्यामध्ये आपण एक कॅटेगरी जी आहे आपली ही इथे बघूया आपण. तर पहिली कॅटेगरी आहे A1 वुमेन विथ ओन इन्कम ऑर अंडर नॉन मेडिकल स्पेशल. म्हणजे ज्या लेडीज स्वतःचे इन्कम आहे ते आय-टी रिटर्न्स भरताय. आता आपण हे वाचू एक पॉइंट. ठीक आहे. तर जे एम्प्लॉईड इन नॉन मेडिकल स्पेशल मध्ये आहे, आय-टी रिटर्न्स भरताय, एम्प्लॉईड आहे, सेल्फ एम्प्लॉईड आहे आणि त्यांचं इन्कम कुठून येतं? सेल्फ एम्प्लॉईड हॅव्हिंग इन्कम थ्रू इन्व्हेस्टमेंट अँड ऑर प्रॉपर्टी. आणि अशी जे लेडीज आहे जे इन्कम टॅक्स भरताय आणि आय-टी रिटर्न्स भरताय ते सगळे कॅटेगरी 1 मध्ये येतात आणि तिथे त्यांचा रूल ऍट पार विथ मेल ऍडल्ट लाईफ. म्हणजे जे मेल ऍडल्ट लाईफला रूल आहे तोच रूल यांना पण आहे. आणि 200 लाख म्हणजे 2 कोटी रुपये फॉर 3 and 4 इफ नो सपोर्टिंग एव्हिडन्स. म्हणजे 1 आणि 2 नंबरला जे जेंट्सला रूल आहे तोच इथे रूल आहे आणि 3 आणि 4ला इन्व्हेस्टमेंट आणि प्रॉपर्टी असेल तर 2 कोटी आहे फॉर 3 and 4 इफ नो सपोर्टिंग एव्हिडन्स. म्हणजे इन्व्हेस्टमेंट आहे, प्रॉपर्टी आहे, पण त्याच्या बरोबर कागदपत्र आपण देऊ शकत नाहीये, तर आपण त्याला पर आय-टी रिटर्न भरतोय तर आपण त्याला 2 कोटी पर्यंतचा विमा देऊ शकतो. इथे आपल्याला बाकीचे रूल्स लिहिलेले आहेत. आता काय काय रूल्स आहे याच्यात? फॉर रूल्स फॉर फायनान्शियल अंडररायटिंग सेम एज फॉर मेल लाईफ व्हेन इन्कम फ्रॉम इन्व्हेस्टमेंट ऑर रेंटल प्रूफ ऑफ इन्कम लाईक रेंट एग्रीमेंट, बँक स्टेटमेंट रिक्वायर्ड. इफ नॉट देन TRSA रेस्ट्रिक्टेड टू 200 lakhs. म्हणजे हे सगळं देऊ शकलो नाही तर आपल्याला
200 lakhs म्हणजे 2 कोटीवरच थांबावा लागतो. इन केस ऑफ सेल्फ एम्प्लॉयड इन्कम थ्रू इन्व्हेस्टमेंट ऑफ प्रॉपर्टी स्पेशल एमएचआर बाय ॲटलीस्ट फ्रॉम बीएम नीडेड. म्हणजे जर सेल्फ एम्प्लॉयड इन्कम थ्रू प्रॉपर्टी आहे आणि त्याला 1 कोटीचा 2 कोटीचा विमा पाहिजे तर ब्रांच मॅनेजरचा एमएचआर लागतो की म्हणजे ते खरं खोटं बीएम आपल्या रिपोर्ट मध्ये लिहिणार. ओनली स्टँडर्ड एज प्रूफ अलाउड फॉर एनएमएस फिमेल एसएससी क्वालिफिकेशन मस्ट. म्हणजे 2 हे वेगवेगळी गोष्टी फुल स्टॉप लावलेल्या मध्ये. ओनली स्टँडर्ड एज प्रूफ म्हणजे स्टँडर्ड एज प्रूफ पाहिजे आणि एनएमएस फिमेलचा क्वालिफिकेशन कमीत कमी 10वी पाहिजे. म्हणजे एखादी बाई समजा पिऊन म्हणून खूप वर्षापूर्वी लागली असेल आणि ती नॉन मेडिकल स्पेशल मध्ये काम करत असेल पण तिचं शिक्षण 10वीच्या आत आहे तर आपण तिला इथे लागू करत नाही. फंडिंग फ्रॉम हजबंड्स इन्कम अलाउड म्हणजे तिला आपल्या हजबंडचे इन्कम मधनं विमा घेणं अलाउड आहे. आणि मोर दॅन 50 लाख केसेस टू बी डिसाइडेड बाय झेडयूएस यूएस. म्हणजे 50 लाखाची पुढची केस असेल तर ते झेडयूएस म्हणजे झोनल ऑफिसला जाणार आहे, सेंट्रल ऑफिसला जाणार आहे. हे आपल्या कामाचं नाही पण आपल्याला कुठपर्यंत विमा देता येतो तर A1 म्हणजे जी लेडीज इन्कम टॅक्स रिटर्न भरते आणि ती नॉन मेडिकल स्पेशल मध्ये त्यांना A1 मध्ये आपण गृहीत धरतो. A2 म्हणजे वुमन विथ ओन इन्कम विच कॅन बी असर्टन म्हणजे जे कागदावर आपण प्रूव्ह करू शकतो अशी लेडीजची पॉलिसी आपण म्हणजे ते इन्कम आहे त्यांना स्वतःचा आणि तो पेपरवर दाखवता येतं. तर 50 लॅक्स इन्क्लुडिंग पीडब्ल्यूबी म्हणजे एका आपल्या मुलासाठी पीडब्ल्यूबी घेतला तर तो पण 50 लाखापर्यंत त्याच्यात इन्क्लूड होणार आहे. ऑल प्लान्स अलाउड ओनली स्टँडर्ड एज प्रूफ. मिनिमम एसएससी क्वालिफिकेशन फॉर टर्म प्लान. ओके. 100 lakhs म्हणजे 1 कोटी इज इक्वल टू सिंगल प्रीमियम प्लान इन केस ऑफ डेथ क्लेम एम्प्लॉयर कॉम्पेन्सेशन रिसिव्ड. म्हणजे आता समजा हजबंडची डेथ झालेली आणि 1 कोटी रुपये मिळाले तर सिंगल प्लान प्रीमियम मध्ये 1 कोटी सुद्धा आपण देतो. प्रूफ इन्कम सच एस PFQ, CA सर्टिफिकेट, सॅलरी स्लिप, इन्व्हेस्टमेंट इन्कम अँड और बँक पासबुक विथ 3 months एंट्री एक्सेट्रा इज रिक्वायर्ड. म्हणजे आता आपण इथे काय म्हणलो होतो की विच कॅन बी असर्टन म्हणजे ज्याच्या आपण काहीतरी कागदपत्र हे प्रूफ आपल्याला इथे त्याला द्यावं लागतात. आणि TRSA अबाउट 25 lakhs टू बी सेंड टू हायर ऑफिस. टोटल रेटेड सम अश्युर्ड जर 50 लाखाची 25 लाखाची पुढे असेल तर हायर ऑफिसला जाणार. आणि फंडिंग फ्रॉम हजबंड्स इन्कम फॉर सम अश्युर्ड मोर दॅन 50 lakhs केस टू बी डिसाइडेड बाय ZUS. म्हणजे 50 लाखाची पुढे चालली केस आणि हजबंडचा इन्कम आपण त्याच्यात दाखवणार आहे तर ती केस झोनल ऑफिसला सेंट्रल ऑफिसला जाणार. स्पेशल एमएचआर ऑफ फिमेल लाईफ एनेक्झर 1 बाय DO म्हणजे माझा रिपोर्ट त्याच्यात लागणार आहे. आणि आता अजून पुढे जायचे आपल्याला. 1 मिनिट. term plan up to 25 lakhs with MHR 3251 also needed by BM. म्हणजे टर्म प्लान जर पाहिजे तर त्याला ब्रांच मॅनेजरचा आपण काय देणार आहे MHR घेणार आहे. आता आपण हे कॅटेगरी A1 A2 मध्ये आला तर A3 मध्ये आपण जाणार आहे. तर A3 मध्ये जाताना A3 मध्ये वुमेन विथ ओन इन्कम दॅट कॅन नॉट बी असर्टन. म्हणजे इन्कम आहे पण आपल्याला त्याचं कुठलं प्रूफ देत नाही, त्याच्या आपल्याकडे काहीच नाही. उदाहरणार्थ भाजी विकते, दूध विकते, कुठलं तरी टेलरिंग करते, असे लोकांना आपण हे 2 प्रकारचे याच्यात टाकलेले आहे. HSC अँड अबव आणि HSC बिलो HSC. आता इथे काय म्हणतात क्वालिफिकेशन प्रूफ टू बी सबमिटेड म्हणजे ती 12वी पास हे दाखवावं लागतं. फॉर बिलो HSC समजा 10वी 8वी 9वी जे काय असेल तर आपण 15 लाख किंवा 10 लाख विदाउट हजबंड इन्शुरन्स आपण देतो. आणि इथे एक प्रॉब्लेम आहे सेव्हिंग प्लान्स ओनली अलाउड नो टर्म प्लान. म्हणजे इथे टर्म प्लान किंवा टर्म रायडर अलाउड नाहीये. सेव्हिंग प्लान्स ओनली अलाउड हे 15 लाख आणि 10 लाख दोन्हीसाठी सेम रूल आहे. आता इथे बघतो आपण मॅक्झिमम एज एट एंट्री 60 years. म्हणजे कुठली पण पॉलिसी 60 वर्षाची पुढची यांना वय 60 क्रॉस झालं तर यांना पॉलिसी देता येणार नाही. आणि स्पेशल एमएचआर ऑफ फिमेल लाईफ फ्रॉम DO म्हणजे त्याला माझी रिपोर्ट लागते, लेडीजचा फॉर्म आपल्याला एक भरावा लागतो. त्याच्यानंतर येतो आपला पुढचा कॅटेगरी B1 and 2 म्हणजे हाऊसवाईफ विदाउट इन्कम. आता B1 and B2 का लिहिलंय? B1 म्हणजे ग्रॅज्युएट अँड अबव, B2 म्हणजे बिलो ग्रॅज्युएट. आता ह्या हाऊसवाईफ आहे, तिचा इन्कम बिलकुल नाहीये, ती हजबंडचे इन्कमचे बेसिसवर पॉलिसी काढणार आहे.
तर इथे आपल्याला दिसतो की तिला आपण 100 लॅक्स म्हणजे 1,00,00,000 परंतु त्याच्यात रूल आहे इक्वल टू हसबंड इन्शुरन्स. म्हणजे हसबंडचा इन्शुरन्स असेल तर 1,00,00,000 पर्यंत देता येतोय. मित्रांनो, आपण वरती बघितलं की पैसे कमवणारी बाईला 50च लाख देतोय आणि पैसे न कमवणारी बाईला 1,00,00,000 देतो. असं का? हा प्रश्न तुम्हाला येणार. तर याच्यात गडबड अशी आहे की 1 मिनिट इथे जागा करतो मी. इथे गडबड अशी आहे की इथे जे आहे ना, हसबंडचं इन्शुरन्स नसलं तरी आपण तिला 50 लाखापर्यंत विमा देतो. इथे हसबंडचा विमा बघितल्याशिवाय आपण पॉलिसी देणार नाही. तर मित्रांनो, जर B2 म्हणजे बिलो ग्रॅज्युएट म्हणजे 5वी, 7वी, 10वी, 12वी असेल तर 60 लाखापर्यंत त्याला हसबंडचे विमा इतका विमा आपल्याला देता येतो. हा खूप महत्त्वाचा बदल आहे. म्हणजे एखादी लेडी हाउसवाईफ जरी असेल आणि तिच्या हसबंडचा विमाचे डिटेल्स आपल्याकडे असेल, तर आपण तिला हसबंडची इन्कम पर्यंत कितीचीही पॉलिसी देऊ शकतो. 1,00,00,000 आणि 60 लाखाची पुढे आपण सहज जात नाही. म्हणजे आपण कितीचाही विमा देऊ शकतो असं याच्यावरून आपल्या लक्षात येतं. तर मित्रांनो, हे झालं आपला लेडीजचा. आता आपण खाली येऊयात सम अंडर कन्सिडरेशन. आता हे कोणासाठी? लहान मुलांसाठी आहे. हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. चार्ट 1, चार्ट 2 पण आपण आता जस्ट बघितलं आहे. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला मेडिकल, नॉन मेडिकल मधला फरक आता समजायला थोडं सुरुवात होईल. तर मित्रांनो, हे दोन्ही चार्ट तुम्हाला JLP वर पाठवलं जाईल. हा सुद्धा आणि हा सुद्धा. आणि तुम्ही कृपया याचा अभ्यास करा. तर अभ्यास केला तर तुम्हाला नक्कीच मेडिकल घ्यायचे की नाही हे कळणार आहे. इथे आपल्याला दिसतंय 5/2021 म्हणजे मे 2021 ला हे अपडेट झालेलं आहे. तर हा चार्ट आपल्याला आपले प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो. हा चार्ट कसा बघावा मी तुम्हाला आज दोन्ही चार्ट दाखवले आणि ते शिकवले. तर तुम्हाला तुमचं डोकं लावून या चार्टमध्ये घुसायचे आहे आणि याची प्रॅक्टिस करायची आहे. आणि तुम्हाला ॲपमध्ये सुद्धा मेडिकलला टिक केलं तर काय-काय लागणार ते तुम्हाला दिसतो. याच्यात तुम्ही चेक करू शकता. मित्रांनो, तुम्ही एक उदाहरणासाठी एखादी पॉलिसी चा हे काढायचे, व्हॉट यू कॉल कोटेशन काढायचे. त्याच्यात मेडिकल, नॉन मेडिकल लीडरमध्ये जाऊन टिक केलं, तर आपल्याला ह्या चार्ट प्रमाणे तिथे मेडिकल येतो. म्हणजे हा चार्ट जरी नाही समजलं, तरी तुमच्याकडे उत्तर आहे. परंतु हा चार्ट समजण्यासाठी तुम्ही त्याच्यात एक उदाहरण टाका आणि उदाहरण टाकल्यानंतर तुम्ही ते उदाहरण ह्या चार्ट प्रमाणे आहे का नाही, ते उत्तर बरोबर येतं की नाही, हे तुम्ही क्रॉस चेक करू शकता. अशा प्रकारे तुम्हाला मित्रांनो, मेडिकल, नॉन मेडिकल मधला फरक समजू शकतो. आता मी